फुल गाड्या आहेत फुल गाड्या आहेत. थांबा याच्या गाडीच्या पुढे टाकतो कारण की गाडी बंद पडली. मग त्याच्यामुळे मला असं होईल की पाठच्या गाडी थांबतील. सो आता या गाडीच्या इथून मला कदाचित टर्न घेता येईल. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब व्हिडिओ. तर आज खूप दिवसांनी यूट्यूब व्हिडिओ बनवते कारण का मला जॉबच्या मुळे टाइम पण भेटत नाहीये. तर आज कसा बसा टाइम काढून मी आज एक यूट्यूब व्हिडिओचा विचार केला बनवायचा. तर आज मी चाललोय मांडवा जेट्टीला. मी आणि माझा मित्र आहे सोबत, जो आता कॅमेऱ्याच्या पाठी आहे. आणि आता लगभग आम्ही किती 3:30 वाजलेत तर आम्ही जेट्टीसाठी निघालेलो आहोत. वडखळ क्रॉस केलेला आहे आणि आता जसं आम्ही पुढे जाऊ तसं तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स वगैरे दाखवतो आणि पुढे काय काय होईल जे तुम्हाला दाखवता येईल ते आम्ही व्हिडिओमध्ये दाखवू. सो कंटिन्यू बघत राहा. हो नाही, मिडल ऑफ द रस्त्यामध्ये आम्ही हार काढतोय कारण का तो असा वर येतोय ना, त्याच्यामुळे मला दिसत नाहीये. हार बेसिकली इथं लावायचा असतो खाली की त्याच्याने हार वर नाही येणार, पण मी वरती लावतो. ठीक आहे, असू दे, पुढे ब्लॉग कंटिन्यू राहील. तर आता जर्नीच्या आम्ही हाफ वे थ्रू आलेलो आहोत. तर एक रॅन्डम थॉट आलता जो मला वाटला तुमच्यासोबत शेअर करावा, सो मी करतोय. आम्ही पण खूप सारे असे प्लॅन करत होतो दोघं की जाऊ म्हणून, कुठेतरी जाऊ, पैसे आल्यावर जाऊ, हे आल्यावर जाऊ, बट ते कधीच सक्सेस होत नव्हतं. तर आम्ही असाच आता विचार केला की काही होऊ दे, कुठलंही कारण येऊ दे, बट आम्ही फिरायला कुठे ना कुठेतरी जाणार, टाइम काढून जाणार, कसंही जाणार, पैसे असू दे काय नसू दे, बट आम्ही जाणार, हे असं आम्ही ठरवलेला. सो आताच मला फ्रायडेला एक सुट्टी होती. सो मी रॅन्डम त्याला जस्ट कॉल केला की चल बोललो आता जाऊ आपण, बोललो जेट्टीवरनं जाऊन येऊ मांडवा जेट्टीला. काय तसा प्लॅन वगैरे केला नव्हता, रॅन्डम त्याला कॉल केला जस्ट की निघू म्हणून. तर तो बोला ठीक आहे म्हणून जाऊ म्हणून. तर तो जाऊ म्हणाला आणि मग तेच आम्ही असंच डायरेक्ट निघालो. तर तुम्हाला पण हेच सांगते की जर तुम्ही पण असा विचार करत असाल की आता जाऊ नंतर जाऊ, हे अशा गोष्टी ठीक झाल्यावर जाऊ, पण तसं काही कधी होत नाही. तर जेव्हा कधीही तुम्हाला वाटेल की असं फिरून यायचंय, तेव्हा ज्या तुम्हाला व्यक्तीला वाटते, ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला जायचं, त्याला एक कॉल करा आणि जस्ट असं निघून जा. आणि असं तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यामध्ये जा आणि जे काय तुमचे टेन्शन वगैरे असतील ना, जे काय तुमच्या मनात गोष्टी वगैरे असतील ते इकडे येऊन तुम्हाला असं होईल की ते विसरून जा. आणि नंतर पुढे आयुष्य तेच आहे, जसं आहे ते कंटिन्यू करायचं. म्हणून सांगते की जेव्हा पण वेळ भेटेल तेव्हा फिरायला जात जा. ब्लॉग कंटिन्यू पुढे बघत राहा. ब्लॉग करायच्या नादात मला जायचं होतं राईटला, पण मी गेलो आता लेफ्टला. आता मी चढतोय. आता मला प्रश्न पडलाय मी रिव्हर्स कसा टाकू, कारण की पाठून गाड्या आहेत, पण तरी पण मला कसा बसाचा रिव्हर्स टाकायला लागेल. आता मी बघतो, नंतर तुम्हाला दाखवेल की मी रिव्हर्स कसा टाकतोय ते. अरे बाबा, फुल गाड्या आहेत फुल गाड्या आहेत. थांबा याच्या गाडीच्या पुढे टाकतो कारण की गाडी बंद पडली. मग त्याच्यामुळे मला असं होईल की पाठच्या गाडी थांबतील. सो आता या गाडीच्या इथून मला कदाचित टर्न घेता येईल. ओके थांबा. कारण का नाही म्हटलं तरी एक्सप्रेस वेच आहे, गाड्या कशाही येतात, फास्ट येतात. सो एक मिनिट गाडी बंद पडली. हा ठीक आहे, काकांमुळे गाडीला टर्न घेता आला. ठीक आहे, आता जर्नी परत कंटिन्यू करू. तर आम्ही डेस्टिनेशनच्या जवळ आहोत कारण की आम्हाला ते बघा जेट्टू इथून दिसतंय. काय भारी नजारा माहिती आहे बीचचा. आता इकडून जायचं कुठून ते आम्ही रस्ता शोधतोय. आम्हाला काय माहित नाही कुठून जायचं, काय करायचं. मागाशी चुकलो तर ठीक आहे, परत 2 वेळा चुकलोय. गुगल मॅपच्या भरोसे चाललेलो आहोत. तर बघू आता कुठे थांबवता येईल आम्हाला.
तिथूनच जायचं असेल ना सरळ? मला नाही माहित. यो कोण होता मला पण नाही माहित. इथेच असेल कुठेतरी. पोचलो. ही वाव. थांबा. तिकडनं व्ह्यू बघू शकता तुम्ही कसला आहे. खूपच भारी. डायरेक्ट गाडी आत टाकतो. काय माहित कोण बोलेल ना बोलेल. इथे गाडी दिसते मला बट आई शपथ. इथे मस्त व्ह्यू वाटतोय मला. याच व्ह्यू साठी तर मी दाखव इकडे. याच व्ह्यू साठी तर मी पेणवरनं लांब आलोय. तर तुम्हाला दाखवतो इकडच्या साईडला अजून कसं काय काय व्ह्यू आहेत ते. आता उतरता गाडीतून बाहेर उतरू. तर जस्ट आता गाडी वगैरे पार्क केलेली आहे आम्ही आणि आता बघू. आता थोडासा एक्सप्लोर करू की कसा मांडवा जेट्टी आहे ते. इकडनं तर आम्हाला बीचचा चांगला असा नजारा दिसतोय. हा कॅमेरामॅन जो लपतोय. इकडे काहीतरी आहे ना एक नवीन काय बोलतात आपल्याला हॉटेलसारखा होत आहे. कधीपासून मागे मी 1 वर्षापूर्वी आलतो तेव्हापासून तर अजून हॉटेल काय झालेलं नाही आहे. सो असं या साईडून जाऊ आणि तिकडे काय आहेत ते आम्ही आता एक्सप्लोर करू. सो बघत राहा. तर जस्ट आम्ही आता जेट्टीवर आलेलो आहोत आणि जेट्टीवरून बाय रोड आम्ही असं चालत जाऊ. तुम्ही बघू शकता जेट्टी कशी दिसते ती. एकदम मस्त. तर आम्ही आता एकदम जेट्टीच्या टोकावर आहोत आणि इथून तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवतो. हे बघा इकडनं मुंबई दिसते. ते एकदम तुम्हाला दिसत नसेल. झूम करून दाखवतो. हां इकडनं मुंबई दिसते आणि तिकडनं लोक ते काय बोलतात ते मच्छीमारी करण्यासाठी जे बोट आहेत ना ते आहेत. आणि इकडनं लोक स्पीड बोटमध्ये बसतात आणि काय बोलतात ते स्पीड बोटमधनं बसतात आणि त्यांना काय तुम्ही जेव्हा फेऱ्या वगैरे मारायच्या असतील तुम्हाला तर त्या स्पीड बोटने मारता येते. तुम्हाला 1 मिनटं त्या स्पीड बोटचं हे दाखवतो कसे जात आहेत ते. तर तिकडचं सगळं आम्ही एक्सप्लोर करून आम्ही आता बीचवर आलेलो आहोत. हे बघा या साईडून खाली उतरलोत आणि आता सगळेजण इथं बीचवर आहेत. एवढी जण बीचवर आहेत. सो आता जरा बीचवर जरा आम्ही वेळ घालू आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी जाऊ. सो बघत राहा. तर बीच वगैरे एक्सप्लोर करून झालं आहे आमचं आणि आता सनसेटचा टाईम आहे तुम्ही बघू शकता. आता खूप चांगला व्ह्यू आहे. आता व्ह्यू वगैरे एन्जॉय करून बीचला आता एक राऊंड वगैरे मारून सगळं आता झालेलं आहे. सो आता आम्ही आता आमच्या गाडीजवळ आलोत आणि आता आम्ही निघणार आहोत. जर तुम्हाला पण असं वाटत असेल की फिरून वगैरे येत जा तर फिरायला जात जा एवढंच सांगेन. आणि जर असेच काय तुम्हाला व्लॉग परत बघायचे असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा. सो भेटू अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.